दानशूर मान्यवर, इथं जमलेल्या सर्व एकल महिला आणि इथं माझ्या समोर बसलेले सगळे बालगोपाळ विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम मी रेणुकदास साहेबांचे हार्दिक आभार मानतो की त्यांनी मला इथं येऊन तुमच्या समवेत म्हणजे तुम्हाला एक आजचा जे ड्रेस वाटपचा जो कार्यक्रम आहे या छोटेखानी कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची जी संधी दिली, त्याचबरोबर तुमच्या ज्या काही तुमच्या योजना सुरू आहेत एकल महिलांसाठी असतील किंवा रविवारची तुमची शाळा असेल, त्या सर्व योजनांची जी माहिती दिली, मागं पोलीस स्टेशनला देखील आमची भेट झालेली होती, त्यावेळी देखील त्यांनी मला माहिती दिलेली होती, परंतु आज प्रत्यक्षात इथं समोर आल्यावरती मला हे पाहिल्यावरती त्याचा अंदाज येतोय की आपण एक फार मोठी चळवळ उभी करत आहात. आणि तुम्ही जसं मगाशी बोललात की चळवळ उभी करत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींवर तुम्ही मार्गक्रमण करून यशस्वी होण्यासाठी जे काय सर्वतोपरी प्रयत्न करत आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच 100% मला खात्री आहे की तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमची जी ही चळवळ आहे फक्त आपल्या अकोले तालुक्यापुरती मर्यादित न राहता पूर्ण आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये देखील वाढत जाईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथं जमलेल्या बालगोपाळांना माझं सांगणं राहील की तुमचं हेच वय आहे मित्र हो की तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या, कारण शिक्षणाशिवाय पुढं काही तुमचा जर तुम्हाला उन्नती करायची असेल, तुमच्या आयुष्यामध्ये काय मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आत्ता सरांनी सांगितलं की दहावीमध्ये त्यांच्या 5 विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्याचपैकी विद्यार्थ्यांना 80%च्या वर मार्क्स पडलेले आहेत आणि तुमची जी रविवारची जी कार्यशाळा असते किंवा रविवारची जी एक दिवसीय शाळा असते त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समाजामधील चांगले जे व्यक्ती आहेत अशा लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला कोणते फील्ड तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये आवड निर्माण होईल असे वक्ते त्याच्यामध्ये येत असतात. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला जे काय बनायचं आहे, कोणाला डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रत्येक फील्ड माझं रेणुकदास सरांना सांगणार राहील की तुम्ही अशा सर्व फील्डमधले व्यक्ती बोलवत जा जेणेकरून यांना ज्या क्षेत्राची आवड निर्माण होईल म्हणजे त्यांच्या सांगण्यातून किंवा कृतीमधून, फक्त त्याच्यासाठी तुमचा शिक्षणाचा जो पाया आहे हा मजबूत असणं फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही शिक्षणाची संधी इथं उपलब्ध झालेली आहे तर त्याचं तुम्ही या संधीचं सोनं करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही आपल्या तालुक्याचं नाव, आपला हा तालुका आहे हा आदिवासी बहुल तालुका आहे, परंतु आणि त्यामुळे आपला बरेच विद्यार्थ्यांना इथं एक आपल्याला त्याचा एक मला आनंद वाटतो की आपला इथला जो निसर्ग आहे एकदम फार सुंदर आहे. म्हणजे बाहेर शहरांमध्ये लोक इकडं फिरायला येतात, म्हणजे पैसे देऊन इकडं फिरायला येतात म्हणजे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, आणि आपण या निसर्गाच्या सानिध्यातच राहायला आहोत. त्यामुळे आपल्याला ती एक गर्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जी काही शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचे तुमचा जो बेसिक आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक विषय असेल, सायन्स असेल, गणित असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, तुमचा जो शिक्षणाचा जो मूळ पाया आहे किंवा जे मूळ संज्ञा आहेत तर त्या तुम्ही क्लिअर करून घेतल्या तर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे कुठलं क्षेत्र निवडाल त्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हायला कोणतीही अडचण जाणार नाही. त्यामुळे तुम्ही शिक्षणाबरोबरच खेळण्याकडे देखील लक्ष द्या, कारण आजकालची पिढी तुम्ही खेळण्याकडे आपलं फार लक्ष कमी असतं. त्यामुळे तुम्ही मोबाईलचा किंवा इतर गॅजेट्सचा वापर कमी करून जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळा आणि त्याचबरोबर अभ्यास देखील करा. म्हणजे दररोज तुमचा मैदानी खेळ हे 1 ते 2 तास मैदानी खेळ झाला पाहिजे. त्याचबरोबर चांगलं उत्तम खाणं पिणं असलं पाहिजे. तुमची तब्येत प्रकृती चांगली राहिली तर तुमचं
मन आणि तन दोन्ही एकदम सुधारतं आणि तेच तुम्हाला भविष्य म्हणजे आयुष्यभर तुम्हाला तेच काम येणार आहे. सध्या आपल्या भारत सरकारचा व्यसनमुक्ती किंवा व्यसनापासून दूर राहण्यासाठी हा देखील कार्यक्रम सुरू आहे शासन स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये. आता आपल्या परवाच एका आगस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक रॅली काढलेली होती. त्याचबरोबर आता सर्व विभाग मिळून सुद्धा प्रत्येक ह्याच्यामध्ये चांगले उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर तुम्ही शिक्षण घेत असताना आपली प्रवृत्ती असते, आपला कल हा वाईट कृत्यांकडे आपण आकर्षण जास्त होत असतं लवकर. म्हणजे जर अभ्यास करायला सांगितलं तर ते अभ्यास करायच्या ऐवजी जर तुम्हाला मोबाईल दिला तर तुम्हाला तुमचं मोबाईलकडे जास्त तुमचं अट्रॅक्शन राहणार आहे. म्हणजे वाईट कृतींकडे आपलं जास्त आकर्षण असतं. त्यासाठी आपण आत्तापासूनच तुमचा आणि हा जो सगळा खेळ आहे हा सगळा मनाचा खेळ असतो. तुमचं जर मनावर ताबा असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे कितीही समोरचे आकर्षण असतील, प्रलोभन असतील तर त्याच्यापासून तुम्ही दूर राहू शकाल. याच्यासाठी तुम्ही तुमच्या मनावरचा ताबा आहे हा कुठेही ढासळू द्यायचा नाही आहे. फक्त या वयामध्ये तुम्ही फक्त अभ्यास आणि खेळ या दोन्हीच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे 10वी एकदा तुमची 10वी झाली की 10वी 11वी 12वी नंतर तुम्हाला जे काय तुमच्या पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे त्याचा तुम्ही परिपूर्ण असा अभ्यास करायचा आहे, परिपूर्ण अशी माहिती घ्यायची. आणि रेणुकदास सरांना एक माझं सांगणं राहील की तुमच्या या उपक्रमामध्ये जर आमच्यासाठी म्हणजे पोलिसां विभाग असेल किंवा माझं वैयक्तिक जर कुठल्याही प्रकारची माहिती लागत असेल, मदत लागत असेल तर मी सदैव 24 तास आपल्यासाठी सदैव तत्पर आहे. आज या ठिकाणी मला बोलवून जो तुम्ही यथोचित माझा मान सन्मान केला आणि इथं बोलण्याची संधी दिली, तुमच्याशी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी रेणुकदास सरांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. शाळेची महती सगळ्यांना माहितीच आहे. त्या माध्यमातून काय काय केलं जातंय हेही सगळ्यांना माहीत आहे. मात्र बऱ्याचदा काय होतं, मुलं ज्या कार्यक्रमासाठी बसलेले असतात त्या ठिकाणी ज्या प्रतिमा पूजन होतं, ज्यांच्यासाठी आपण थोडंसं वेळ दिलेला असतो त्यांच्याविषयी मात्र आपल्याला फारशी माहिती नसते. म्हणून एक 2-2 मिनिटामध्ये मी फक्त या 2 व्यक्तींविषयीच तुम्हाला सांगेल. मी जास्त बोलणार नाही, मात्र जेवढं बोलेल माझ्याकडे तुमचं लक्ष असेल. आपल्या जिल्ह्याचं आता नाव काय झालंय? अहिल्यानगर नाव झालंय. कुणामुळे झालंय माहिती आहे? अहिल्यादेवी होळकर यांच्याच नावावरून आपल्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव पडलंय. म्हणजेच एखाद्या जिल्ह्याला आपलं नाव द्यावं लागावं एवढं मोठं कर्तृत्व अहिल्यादेवी होळकरांनी केलंय. इथं कदाचित काही एकल महिला बसलेल्या असतील, त्यांना मला सांगायला आवडेल की अहिल्यादेवी होळकर यांचे सासऱ्यांचं निधन झालं, पतीचं निधन झालं आणि अशा प्रसंगामध्ये त्यांनी खचून जायला हवं होतं, तसं झालं नाही. त्यांनी मध्य प्रदेशातून आपला राज्यकारभार केला आणि राज्यकारभार करतानाही तो असा तसा केला नाही, तर त्यांच्या जाण्यानंतरही काही शतकं त्यांचं नाव महाराष्ट्रच नव्हे तर भारतभर राहील अशा पद्धतीचा राज्यकारभार त्यांनी केला. तो करत असताना अनेक समाजाभिमुख कामं अहिल्यादेवी होळकर यांनी केली. इथं विरगाव जवळ एक बारव आहे बांधलेली, कुणी पाहिली असेल तर बघा, नाही तर पाहायला जा. बारव म्हणजे विहीर. कुठेही दुष्काळ असला तरी त्या विहिरीत पाणी असत नाही. आपल्याला वर ओढावं लागत नाही, खालपर्यंत पायऱ्या असतात, त्या पायऱ्यांनी उतरत जायचं आणि पाणी घ्यायचं. भारतभर अशा अनेक दुष्काळी भागामध्ये अहिल्यादेवींनी बारवा खोदल्यात. नदीच्या कडेला छान सुंदर घाट तुम्हाला पाहायला मिळतात किंवा हल्ली सरकार अनेक नद्यांच्या किनाऱ्याला घाट आणि सुशोभीकरण करतं. हे अहिल्यादेवींनी त्यावेळेला केलेली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला चारीधाम यात्रा करायची असतील, वेगवेगळ्या मंदिरांना भेटी द्यायच्या असतील तर त्या ठिकाणी सर्वसामान्यांची राहायची सोय व्हावी यासाठी भारतभर अहिल्यादेवी होळकरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मशाळा काढल्या आणि त्या प्रजेला दिलेल्या न्यायासाठी भारतभर ओळखल्या जातात. या होत्या अहिल्यादेवी होळकर. दुसरा जो फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय ना मित्रांनो, तर तुम्ही कालकथित दादासाहेब रुपतेंचं नाव 100% ऐकलेलं नसेल.
परंतु काय वकुबाचा हा माणूस होता हे त्या त्या पिढीला माहीत आहे. हे जे मोठं कॉलेज आहे त्या मोठ्या कॉलेजची स्थापना करण्यामध्ये कालकथित दादासाहेब रुपवते होते. अगस्ती सहकारी कारखान्याचे स्थापना करण्यामध्ये दादासाहेब रुपवते होते आणि दिवंगत पिचड साहेबांच्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद भूषवणारे दादासाहेब रुपवते होते. असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. त्यांच्या पोटी जन्माला आलेलं एक अपत्य म्हणजे आमच्या सगळ्यांचे बाबूजी. तुम्ही सगळे अगस्तीचे आहात प्रकाशजी, तुम्हाला माहिती नसेल म्हणून एक प्रसंग मी सांगतो. एक 15 वर्षापूर्वीचा प्रसंग होता. त्यावेळेला कालकथित शाहीर विठ्ठलजी उमप यांना अकोल्यामध्ये आणावं असं आम्हाला वाटलं. परंतु अगस्तीची स्थापना ही आदरणीय बाबांनी केलेली आहे. तिला काही शाळेची ग्रँट वगैरे नाही, जसं जमेल तसं काम चालत असतं आणि शाहिरांचं मानधन बऱ्यापैकी जास्त होतं. मग बाबूजींच्या लक्षात आलं. मला म्हणे काय प्रॉब्लेम काय आहे. म्हटलं बाबूजी प्रॉब्लेम असा आहे की ते मानधन आम्हाला नाही परवडत आहे. मला म्हणे बाबूजी किती देऊ शकता तुम्ही. म्हटलं आमचं बजेट 15,000 रुपये द्यायचं आहे. ठीक आहे म्हणे, शाहिरांना मी घेऊन येतो, पुढचे पैसे मी देतो. त्यानंतर शाहीर आले. आपल्या गॅदरिंगच्या पारितोषिक वितरण समारंभाला महाराष्ट्राचा हा आवाज अकोल्यामध्ये आला. त्यांची छानशी मुलाखत मी त्या ठिकाणी घेतली आणि ते झाल्यानंतर बाबूजींनी मला बाजूला घेतलं, खिशामध्ये हात घातला आणि 10,000 रुपये त्यावेळेचे माझ्या हातात दिले. म्हटलं बाबूजी काय. मला म्हणे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही काय करा 15,000 द्या, त्यांना आपल्याला इतके इतके द्यायचे, ही वरची रक्कम माझी. मी बाबूजींना म्हटलं नाही नाही ही रक्कम घेणार नाही, आमचं आम्ही सगळं काही केलंय, ही तुम्ही द्यायची गरज नाही. म्हणजे ही अशी माणसं आहेत. आणि त्याच बाबूजांच्या कन्या ज्या आहेत उत्कर्षताई रूपवते, आज त्या या ठिकाणी नाही आहेत, पण तुम्हाला जे गणवेश दिले जाणार आहेत हे गणवेश कुणाच्या माध्यमातून आहेत तर बाबूजींच्या ज्या कन्या आहेत उत्कर्षा रूपवते यांच्याच माध्यमातून ते दिलं जात आहे. मी मागेही बोलताना एक वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की हे देण्याचं काम आमचा कवी म्हणजे श्रीनिवास रेणुकदास आणि रुपालीताई करतायत, पण तुम्हाला इथं 10 मिनिट शांत सुद्धा बसवलं नाही. मात्र असं व्हायला नको की त्यांनी इतर दात्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान करायचं आणि तुम्ही मात्र आपले जे बेचे पाडे आहेत तेच चालू ठेवायचे. तुम्हाला सर्व काही मिळालंय, तुम्हाला मानसिक आधार मिळालाय. तुमच्या पुढं आता फक्त काय आहे तर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स देता. सर मी कवीला पण म्हटलंय की यांचा परफॉर्मन्स किती आहे ते पण आपल्याला पाहायचंय, नुसतं द्यायचं एवढं करायचं नाही. तुम्हाला परफॉर्मन्स द्यावाच लागेल. आणि पहिली टेस्ट झाली ना तर आता पालकांबरोबर तुमच्या श्रीनिवास रेणुकदास सरांना आम्ही बोलून घेणार आहोत की एवढं सगळं दिल्यानंतर जी गोष्ट तुमच्याकडनं अपेक्षित आहे तुम्ही ती देताय की नाही. असो, या कार्यक्रमाला श्री अगस्ती एज्युकेशन परिवाराच्या सदिच्छा शुभेच्छा नेहमीच होत्या, आहेत आणि असतील. आणि जे काही आमच्यावर थोडंफार आर्थिक भार असेल किंवा इतर काही कामं असतील ती पडत जातील, ती आम्ही घेऊ असं मी आमचे माननीय प्राचार्य शिंदे सर आणि संस्थेच्या वतीने ग्वाही देतो. आणि आज आपण कुठे आलो. श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट आयोजित रविवारची शाळा या उपक्रमांतर्गत श्रीनिवासजी रेणुकदास आणि आमच्या वहिनी रुपालीताई रेणुकदास गेली कित्येक वर्षापासून अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य असो, शैक्षणिक प्रवासामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी ही संस्था काम करते. अकोले तालुक्यामध्ये जवळपास 11,500 एकल महिला आहेत. त्यामुळं जे बाल्य आईविना किंवा वडिलांविना किंवा आई वडील नसताना शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून ही रविवारची शाळा आपल्या सर्वांना मदतीचा हात पुढे करत असते. या उपक्रमांतर्गत फक्त मुलांना शैक्षणिक साहित्य अथवा ज्या गरजा आहेत त्याच न करता यापुढे जाऊन आता मागच्याच महिन्यामध्ये मैस्करवाडीचा मला वाटतं कार्तिक त्याला 200 विषारी सापांनी सर्पदंश केला होता. आताच रविवारच्या शाळांतर्गत आमच्या रुपाली वहिनी असतील रेणुकदाची त्यांनी वाणकुळे हॉस्पिटलला त्या मुलाला जीवदान दिलं. म्हणजे नुसतं शैक्षणिकच नाही तर त्या मुलांचं खऱ्या अर्थाने पालकत्व
हे रेणुकदास दाम्पत्य घेत असतात. त्यामुळं खरंच सर्वांनी कौतुक करावं, असं सेवाभावी काम या रविवारच्या शाळेअंतर्गत चालवलं जातं. मागे मला एच.एल. देशमुख सरांचा वाढदिवस होता, त्यावेळेस हिवाळ्याचे दिवस होते. मुलांना थंडीपासून संरक्षण म्हणून स्वेटरचं वाटप आम्ही सर्व एच.एल. देशमुख यांच्या मित्रपरिवारानं त्यावेळेस मुलांना दिलं. त्यानंतर पाठीमागे एक कार्यक्रम झाला, आमदार लहामटे आणि प्रभात डेअरीचे संस्थापक माननीय किशोरचे निर्मळ साहेब यांच्या हस्ते जवळपास 25,000 वह्यांचं वाटप आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यावेळेस करण्यात आलं. अशा निरनिराळ्या उपक्रमांमध्ये नेहमीच रविवारच्या शाळेअंतर्गत आपल्या तालुक्यातील मुलींना ज्या निराधार आहेत त्यांना साथ देण्याचं काम त्या रविवारच्या शाळेअंतर्गत होतं. मुलांना या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगेल की या सेवाभावी कार्यक्रमासाठी, या सेवाभावी उपक्रमासाठी बऱ्याच जे दानशूर व्यक्ती आहेत ते तर काम करत असतात, परंतु तुम्ही जे आता इथे पाल्य म्हणून जे आलेले आहेत यांनी स्वतःला निराधार समजू नये. तुमच्या पाठीमागं रविवारची शाळा ही समर्थपणे उभी आहे. त्यामुळं भविष्यात तुम्ही एक या शैक्षणिक ज्या मदतीतून जी थोडीफार मदत तुम्हाला मिळणार आहे त्याच्यातून तुम्ही उद्या कितीही मोठे झाले तरी या रविवारच्या शाळेची आठवण तुम्ही सतत ठेवावी असं मला वाटतं. आणि रेणुकदास कुटुंब या कार्यक्रमात आपला पूर्ण जीव ओतून जे काम करते त्या दाम्पत्याला आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये